शेवटला देखील तुम्ही आणि मी पाहतो, तो म्हणतो यल्लोई यल्लोई लबा सबकतने, देवा देवा तू मला का सोडला आहे. शेवट असं म्हणतो, आता पहा मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करत आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणून कळून येतं की प्रभू येशू ख्रिस्त तो वधस्तंभ का म्हणत आहे, मी वधस्तंभावरती खिळलेला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने काय मानव जातीसाठी काय केलेलं आहे पौलाच्या स्मरणात आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती देवाच्या उपस्थितीमध्ये जीवन जगला. आणि म्हणून मृतातून त्याला पुन्हा जिवंत करण्यात आलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती देवाच्या संगतीत राहणं, देवाच्या वचनाचं पालन करणं आणि देवासंग बोलणं म्हणजे प्रार्थना करणं आणि देवाच्या सहभागितेत त्याने आपलं आयुष्य 33.5 वर्ष घालवलं. आणि त्याच प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य या ठिकाणी तुम्ही आणि मी पौल झालेला या ठिकाणी पाहत आहे. आणि आम्हाला माहिती की भर दुपारच्या वेळेला पौलाला या ठिकाणी परमेश्वराने दर्शन दिलं आणि त्याच्या जीवनात देवाने साक्ष उभी केली. आणि त्या दिवसापासून पौल प्रभू येशू ख्रिस्तासाठी जीवन जगू लागलेला आहे. येशू मसीही आपल्याला आध्यात्मिक जीवन जगायचं आहे आणि आपलं आध्यात्मिक जीवन नवीन आणि नवीन झालं पाहिजे. येशू मसीही ज्या मनुष्याला ख्रिस्ताचा स्वीकार करायचा आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये त्यांनी परिधान केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग त्याला स्वीकारायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्तावरती त्याने विश्वास ठेवायचा आहे. देवाच्या वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतं की त्या प्रत्येक व्यक्तीने, त्या प्रत्येक स्त्रीने जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊ इच्छित आहे, त्या प्रत्येक व्यक्तीने प्रथम स्वतःला मारायला पाहिजे. काय करायला पाहिजे? प्रथम स्वतःला मारायला पाहिजे. मारायला पाहिजे म्हणजे तलवारीने मारायचं नाही, कोयत्याने मारायचं नाही, आत्महत्या करायचं किंवा आपल्या अंगावरती असे वार करून घ्यायचं नाही, असं मारायला नाही सांगितलं. मारायचं म्हणजे काय? जे देवाला आवडत नाही, जे देवाला प्रिय नाही, ते तुम्हाला मला काय करायचं आहे? त्याचा त्याग करायचा आहे. काय करायचं आहे? मला त्याग करायचा आहे. स्वतःला मारून टाका. आपल्यामध्ये काय आहे? इगो आहे, गर्व, घमंड, मीपणा, स्वार्थीपणा, है ना, राग, द्वेष, कंटाळा.